नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। आज सकाळी वेणुगोपाल नगर कुमटानाका येथे एक दुर्दैवी घटना घडली। घटना अशी की त्या ठिकाणी परशुराम करप्पा म्हेत्रे वय वर्ष 28 राहणार चिंतलवार वस्ती मोदीखाना येथे राहणारा हा इसम बांधकाम मिस्त्रीचं काम करत होता। बांधकामचं काम करत असताना एक घटना काय घडली की तो ज्या ठिकाणी काम करत होता त्याच्या पाठीमागे MSABची लाईटची वायर गेलेली होती, मेन लाईट, आणि तेथे तो गिलावा करत होता आणि गिलावा करत असताना चुकून त्याचा हात लागला आणि तो शॉक लागून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। तर मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी बांधकाम चालू होता त्या बांधकाम करून घेणारा जो बांधकाम मालक आहे त्या बांधकाम मालकाने रीतसर परवानगी ही महापालिकेकडून घेतलेली होती का, की मी या ठिकाणी बांधकाम करतोय, हा बांधकाम परवाना त्याला मिळालेला होता का, हा तपासाचा विषय। ज्यावेळेस त्यानं बांधकाम करायचा विचार केला त्या मालकानं, त्यावेळेस त्यानं ज्या इंजिनियरला बोलवलं होतं त्या इंजिनियरनं त्या जागेचं सगळं व्हेरिफिकेशन केलेलं होतं का, ते बघितलेलं होतं का, ती जागा कशी आहे, कंजस्टेड आहे की बाबा इथं बांधकाम होतं किंवा नाही होतं, इथून विद्युत पुरवठा होत असतो, ही लाईन आहे, या ठिकाणी बांधकामासाठी काहीतरी सेफ्टी प्रिकॉशन्स आपण ठेवावेत, असं त्या इंजिनियरनं तिथं काय केलेलं होतं का, हा पण तपासाचा विषय। आता घटना घडलेली आहे, मृत्यू झालेला आहे, ह्याचा अर्थ तिथं कोणतंही सेफ्टी प्रिकॉशन्स नव्हतं, हे तर उघड बाब आहे। मग त्या ठिकाणी जो ठेकेदार होता संतोष शिवराम आमटेकर, आम्ही त्याला विचारलं की बाबा हा व्यक्ती तुझ्याकडे म्हणजे कामाला होता, त्याने म्हटलं की मी पहिल्यांदाच म्हणजे ह्याला कामावर घेतलं, सकाळी एक व्यक्ती तिथं व्यवस्थित काम केला पण हा व्यक्ती मात्र व्यवस्थित काम केला नाही। मग त्याला आम्ही विचारलं मग तू जे मयत आहे त्याच्यावर आरोप लावतोय का, तर निर्लज्जपणाचा कळस असा की त्यानं सरळ म्हटलं की हा त्याची चूक आहे, त्याच्या चुकीमुळे तो दगावला। बरोबर आहे, तो त्याच्या चुकीमुळे दगावला असेल। आता काम करताना गिलाव्याचं काम करत असताना हात मागं पुढे होत असतात, गिलावा करत असताना बघितलं असेल आपण कित्येक जणांना तरी बांधकाम करत असताना। मग आता मागे 3 फुटावर MSABची चालू लाईन आहे ज्याच्यातून विद्युत प्रवाह चालू आहे, त्या ठिकाणी त्या विद्युत प्रवाह चालू आहे त्या लाईन मधून, तर त्या इंजिनियरनं किंवा त्या घर मालकानं त्यांच्या डोक्यात असं नाही का विचार आला की बाबा इथं काम करत असताना एखाद्या त्या कामगाराला काहीतरी जीवाला धोका होईल, त्यासाठी या लाईनवर आपण काहीतरी प्लास्टिक पाईप लावून घेऊयात MSAB कडून परमिशन घेऊन, किंवा MSABला ते गोष्ट सांगावी, असं त्या लोकांना नाही का वाटलं? त्या लोकांनी ह्या प्रिकॉशन्स का घेतलेले नाही? सगळ्यात महत्वाचं तो मालक जिथं बांधकाम तो करून घेतोय तो, त्याच्यानंतर तो इंजिनियर, ते इंजिनियरचं काम आहे बांधकाम परवाना ज्यावेळेस तो काढतो त्यावेळेस सगळ्यात त्या सेफ्टी प्रिकॉशन तिथं पुरवणं गरजेचं आहे। सोलापूरमध्ये आज तुम्ही सर्रास कुठेही फिरा, कुठेही बघा, बांधकाम करत असताना त्या बांधकाम मजुरांना कोणतेही सेफ्टी प्रिकॉशन्स दिले जात नाहीत। आमच्या स्वतः निदर्शनास आलेले आहेत, ते आम्ही तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवूच की कसे कामं म्हणजे बाहेर चालतात, बिल्डर लोक हे करून घेत असतात। आता ज्यावेळेस आम्ही त्याला विचारलं की बाबा का सेफ्टी प्रिकॉशन नव्हते, तर तो म्हटला की पहिल्या मजल्यावर आहे काम। मग पहिल्या मजल्यावर म्हटलं तर पहिल्या मजल्यावरून पडून का हातपाय तुटत नाहीत का डोक्याला गंभीर मार लागून इजा होऊ शकत नाही, माणूस जगावू शकत नाही का? तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कुठेतरी थांबायला पाहिजेत। शासनाचे जे नियम आहेत हे सगळ्या नियमावर हे बांधकाम व्हायला हवे। आता बांधकाम होतोय ह्याचा अर्थ सगळ्या वस्तू तिथे पोहोचतात, तिथे वाळू, वीट, सिमेंट, स्टील हे जे काय वस्तू आहेत हे सगळ्या वस्तू तिथे पोहोचत असतात। मग पोहोचवणारा ठेकेदार म्हणजे मागवणारा इंजिनियर, पैसे देणारा त्याला मालक, मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस इमारत उभी केली जाते त्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये जबाबदारी जी आहे, नैतिक जबाबदारी जी आहे ती मालकाची आहे, तांत्रिक जबाबदारी जी आहे ती इंजिनियरची आहे, आणि काम करून घेणारा जो ठेकेदार आहे याची तर ती वैयक्तिक जबाबदारी आहे की त्या मजुराला काय होऊ नये, कारण त्या मजुराला बोलवणारा जो असतो काम करण्यासाठी तो ठेकेदार असतो, तो ठेकेदार तिथे बोलवत असतो। त्या ठेकेदारानं म्हटलं की हा आज पहिल्या दिवशी आला, म्हणजे काय तो शिकाऊ माणूस नव्हता, तो 8-10 वर्षापासून काम करतोय, 8-10 वर्षापासून मिस्त्री काम करतोय, आणि आज कोरोनाचं काळ आहे, कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होता, लोकांची उपजीविकाचे साधन बंद होते। आता सध्या नियमामध्ये शिथिलता आली, मिळेल ते काम लोक सध्या करतात, मिळेल त्या ठिकाणी रोजंदारीसाठी म्हणून कामाला जातात। मग अशा ठिकाणी जर कामासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणजे एखादा मजूर जातो आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो, तर हे खरंच खूप एक म्हणजे मोठी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये कुठेतरी सरकारी नियमांचं पालन होत नाही, आणि या ठिकाणी या दोषी लोकांना यामध्ये सगळेच जबाबदारी आहे, सगळ्याच जणांची जबाबदारी झाली, त्या मालकाची पण तेवढीच जबाबदारी, म्हणजे तो तेवढाच दोषी आहे, इंजिनियर पण तेवढाच दोषी आहे, तो ठेकेदार पण तेवढाच दोषी आहे।
महानगरपालिका सुद्धा तेवढीच दोषी आहे. मी महानगरपालिका का म्हणतोय, कारण ज्यावेळेस महानगरपालिकेकडून परमिशन मिळाली तर त्यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा तिथं सर्व्हे करायला हवं होतं, बघायला हवं होतं की इथं सेफ्टी प्रिकॉशन्स त्या ठिकाणी आहेत किंवा नाहीत. हे महापालिकेचे पण अधिकाऱ्यांचं तेवढंच कर्तव्य होतं. तर हे सगळे लोक त्या मृत्यूमध्ये जबाबदार आहेत. मृत्यू झालाय, तो दगावलाय, म्हणजे तिथं काहीच व्यवस्था नव्हती, कोणतीच व्यवस्था नव्हती त्या मजुराच्या सेफ्टीसाठी. तर हे सगळे सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल पात्र असे हे सगळेजण आहेत. यांच्यावर व्हावंही, कारण कामगार जो असतो, मजूर जो असतो, पोटाची खळगी भरण्यासाठी, मिळेल तो काम करण्यासाठी म्हणून तो येतो. तर त्याला असंच वाऱ्यावर सोडलं आणि फक्त काम करणे मजूर घेऊन जा म्हटलं आणि त्यात त्याचा जीव जर गेला, मग त्याला काय अर्थ आहे? त्या माणसाच्या मागे त्याची वृद्ध आई आहे. आता त्या आईचा तो एकुलता एक मुलगा, त्या आईचं काय होणार? त्याचं भविष्य काय आता पुढं? तर या सगळ्या गोष्टीची कुठं ना कुठं असे प्रकार थांबणं हे गरजेचं आहे. जर हे काम थांबत नसतील, विनापरवाना बांधकाम होत असतील, विनापरवाना वाळू येत असेल, विनापरवाना बांधकाम असे जर चालत असतील आणि मजुरांच्या जीवाशी असा जर खेळ चालत असेल, तर खरंच सोलापूरमध्ये ही एक दुर्दैवी बाब आहे. तर यामध्ये महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा इतर जे कोणी आहेत, यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. तर जी काही घटना घडलेली आहे त्याची आम्ही शहानिशा ज्यावेळेस करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस त्या ठेकेदाराशी बोललो. त्याने कसं बोललेलं आहे, काय झालेलं आहे ते आता आपण पुढच्या येणाऱ्या बाईटमध्ये बघा. जय हिंद. तुमचं नाव काय सर? माझं नाव संतोष शिवराम आमटेकर आहे. बरं, काय घटना घडलेली? बांधकाम सुरू असताना, काम करत असताना बांबू वायरला लागलाय, तर त्याला शॉक लागून ते व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालाय. काय नाव त्याचं? त्याचं नाव परशुराम करेपा मित्रे. बरं, मग तिथं असं का सेफ्टी प्रिकॉशन्स नव्हते का? काय नाही केले सर, ते तसंच खुल्लं होतं. म्हणजे असं जर बघायला गेलं नियमानं बांधकामच्या वेळेस तिथं काहीतरी सेफ्टी प्रिकॉशन्स पाहिजेत, तर तिथं सेफ्टी प्रिकॉशन नव्हते का? ते वायरच्या पासून 3 फूट बांधकाम सोडून केलेलं आहे सर. तिथं बरं. सांभाळून करण्याचं जोखीम आमच्याकडे होतं. ते हां, मग आता तुम्ही समोरच काम करत होतो. सुरुवातीला सकाळी एक मिस्त्री माझं काम पण केलेलं आहे, सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत एक मिस्त्री काम पण केलेलं आहे. हां, हा जो व्यक्ती आलेला आहे कामाला, तो आजच माझ्याकडे कामाला आलेला आहे. बरं आणि त्यांनी त्याला कामावर चढायच्या अगोदर सांगितलं होतं की बाबा तू व्यवस्थित काम कर सांभाळून. बरं, म्हणजे आता तुमचं म्हणणं असं आहे की त्याच्या चुकीमुळे त्यानं दगावला, असं तुमचं म्हणणं आहे हो का? सर, हो. बरं, ठीक आहे. मग आता तिथं तुम्ही ठेकेदार नात्यानं तुम्ही त्याला सेफ्टी प्रिकॉशन्स काय काय दिलं होतं? हेल्मेट, दोरी, जॅकेट किंवा खाली जाळी वगैरे तिथं असं बांधलेली, असं काही नव्हतं का नाही सर, त्या घटनास्थळी? होतं सगळं, म्हणजे असं वरती काम असेल तर असते. माझं काम फक्त एकच मजल्याचं काम होतं. हां, एक मजल्यावरून पण पडला तरी माणूस हातपाय तर तुटू शकतो ना. ते खूप वरती असलं म्हणजे काय? म्हणजे आता एका मजल्यावरून पडलं तर हात तरी तुटेल, डोकं तरी फुटेल, हे प्रिकॉशन आपण घेतले नाहीत का? नाही केले नाही सर, केलं नाही. मग आता तो पहिल्या दिवशी आला, मग तुमचा आरोप मयतवर आहे का आता? आरोप तसं म्हणत नाही सर. नाही, आता तुम्ही म्हटलात ना सकाळी दुसरं काम केलं, आता ह्यानं काम केलं तर ह्यानं दगावला, त्याला काय झालं नाही? हा सर, सांभाळून काम करायचं रिस्क असंच असतं ना सर. आमच्या कामाचं पद्धतच तसं आहे. कामाची पद्धत बरोबर आहे दादा, पण आम्हाला काय म्हणायचं की तुम्ही डायरेक्ट मयतवरच आरोप लावताय का? आरोप लावत नाही सर. मग आता तिथं म्हणजे कोणाची चूक घडली नेमकी? का आरोप मग मयत झालेल्या व्यक्तीवरच म्हणजे त्यांनीच जबाबदार आहे ना सर त्या गोष्टी. त्यांना स्वतः जबाबदार आहे. साहेब, तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन दिले नाहीत का त्याला? तुम्ही जाळे वगैरे का मारले नाही बाजूला, की बाबा ह्या 3 फुटाच्या ह्याच्या मागे कुठं हात लावू नको, असं काय त्याला सांगितलं, इंटिमेशन दिले नाहीत सांगितलं ना का? सर. बांधायला हवं होतं ना मग त्या ठिकाणी, पहिला मजला असला तरी. लांबूनच काम करत आहेत सर. हां, ते सेफ्टी प्रिकॉशन नाहीत ना तिथं, असं नाही ना? मुलाखतला जे पण आहे मुलाखतला. ठीक आहे, ठीक आहे, चल. त्यांचं मयतचं नाव काय? परशुराम. परशुराम.